माझ्या चेहऱ्यावरचा जो मुखवटा आहे ना, तो मी आज उतरवून दाखवणार आहे तुम्हाला. तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये मी नेहमी हसताना दिसते, पण त्या हसण्यामागे दिवसभराची किती धावपळ असते हे कदाचित कॅमेऱ्यात दिसतच नाही. सकाळी उठल्या-उठल्या सगळ्यात अगोदर मी उठते, पाणी लावते आणि लगेच फ्रेश झाले की स्वराजचा टिफिन करायला घेते. त्याच्यासाठी पाणी गरम करून ठेवते. पाणी गरम झाला, त्याचा टिफिन झाला की लगेच त्याला उठवते आणि त्याची तयारी करून देते. त्याला दूध, बिस्किट दिले की तो शाळेत जातो आणि त्याच्यानंतर माझी क्लिनिंगची कामं मी आवरून घेते. क्लिनिंगची कामं आवरले की लगेच माझं पार्सलचा बेत चालू होते की पार्सल काय आले, काय नाही आणि मग सुरू होतं माझा शूट. आज मला साड्या आणि ड्रेसेस आले होते. ते सगळ्यात अगोदर मी ओपन करून बघते आणि मग ठरवते की कोणत्या ड्रेसवर कोणता शूट करायचा आणि साडीचा शूट करायचा. लोकांना 30 सेकंदाचा एक छान व्हिडिओ दिसतो, पण त्या 30 सेकंदासाठी कपडे तयार करणं, शूट करणं, पुन्हा-पुन्हा शॉट घेणं, एडिटिंग यामागे खूप मेहनत असते आणि अशातच स्वराज आला की मम्मा मला तहान आली, भूक आली, शी आली, सू लागली आणि याच्यातसुद्धा भरपूर असा वेळ माझा वाया जातो. तर मी साडीचा शूट करून गेला, देवीचा शूट करून घेतला आणि यापैकी कोणतेही प्रोडक्ट पाहिजे असेल ना, तर मी टॅग प्रोडक्टमध्ये टॅग करणार आहे. तिथून क्लिक करून तुम्ही खरेदी करू शकता. हे प्रमोशन माझ्यासाठी फक्त व्हिडिओ नाहीत, हेही माझं काम आहे. माझ्या घराला हातभार लावण्याचा माझा एक मार्ग आहे. पण या सगळ्या ह्याच्यात एक गोष्ट मी शिकलेली आहे की सगळं जर परफेक्ट करत बसली ना, तर आयुष्य पुढेच जाणार नाही. जर मी घरात आवरत बसली तर परफेक्ट, तर दिवसभर माझा वेळ घरातच जाणार आणि जर मी शूट करत बसली तर दिवस माझा शूटमध्येच जाणार. परंतु आता आपण जे घर घेतलेलं आहे त्या घरात आपल्याला लवकर जायचं आहे, म्हणून दिन दुप्पट आणि रात्र चौपट अशी माझी मेहनत चालू आहे. आणि या सगळ्या धावपळीत ना माझ्या मुलांसाठी वेळ काढणं मला खूप महत्त्वाचं वाटतं. म्हणून आज आज काम बाजूला ठेवलं आणि थोडा वेळ त्यांच्यासोबत सुद्धा बाहेर अ, पडले होते मी स्वराजला घेऊन. कारण पैसे पुन्हा कमवता येतात, काम उद्याही करता येतं, पण मुलांचं हे छोटंसं बालपण पुन्हा परत येणार नाही आहे. आणि सगळ्यात मोठं काम मला आज करायचं होतं ते म्हणजे की माझ्या लग्नाची नोंदणी झालेलीच होती, जे की मी तुम्हाला आधी पण सांगितलेलंच आहे. परंतु आज ना मला ते फाईल सबमिट करायला जायचं होतं. लवकरच स्वराचं जे नाव आहे ना ते सेम म्हणजे चेंज होणार आहे आणि माझं पण नाव चेंज झालेलं आहे. म्हणजे गणेशजीच्या मागं माझं नाव लागलेलं आहे, मोहिनी गणेश धार्डीकर असं माझं नाव झालेलं आहे. परंतु यूट्यूबवर माझी ओळख मोहिनी हजारे नावाने आहे, त्याच्यामुळे मला मोहिनी गणेश धार्डीकर असं कोणीच ओळखणार नाही आहे. परंतु डॉक्युमेंटली माझ्या मागे माझ्या नवऱ्याचं नाव लागलेलं आहे आणि म्हणूनच ते फाईल सबमिट करायला मी आज जाणार होती. कारण स्वराचे जे डॉक्युमेंट आहे ते मला तिथं द्यायला जायचं होतं. कारण स्वरा पण वारंवार मला एकच प्रश्न करते की मम्मी माझं नाव चेंज कधी करशील, माझं नाव चेंज कधी करशील. तर त्याची पूर्ण जी प्रोसिजर आहे ना ती खूप क्रिटिकल आहे आणि ते मी आज पूर्ण करायला गेली होती. माझं आयुष्य ना परफेक्ट नाही आहे. माझं घरही रोज परफेक्ट चालत नाही. कधी गोंधळ होतो, कधी दमायला होतं, कधी वाटतं आज काहीच करू नये. पण दुसऱ्या दिवशी पुन्हा उठते, घर सांभाळते, कॅमेरा सुरू करते आणि माझं काम मी करते. कारण मला फक्त घर चालवायचं नाही, मला माझ्या मुलांना हेही दाखवायचं आहे की आई घरही सांभाळू शकते आणि स्वतःची स्वप्नंसुद्धा. आणि या कामामुळे ना मी भरपूर अशी कंटाळली होती. लगेच मग मला छायाताई भगत म्हणजेच ज्या सूर्योदय वृद्धाश्रमाच्या संस्थापिका आहे त्यांचा कॉल आला आणि त्या बोलल्या, "चल मोहिनी, आजी-आजोबांना घेऊन आम्ही बाहेर जाणार आहोत. तर आम्हाला त्यांना सांभाळण्यासाठी माणसं वगैरे लागणार आहे. तर तू येणार आहेस काय?" तर हे ना रोज-रोजच आहे, रोज-रोजच आहे. शूट करा, एडिटिंग करा, पोस्ट करा, प्रमोशन्स करा. याला मी पण कंटाळली होती आणि आजी-आजोबांसोबत फिरायला जायला मला खूप आवडलं होतं. कारण त्यांची तेवढीच सेवा करायला मिळणार आहे. कारण स्वतःसाठी तर प्रत्येकजण जगते, एखाद्या दिवशी दुसऱ्यासाठी पण जगून बघायला हवं. आणि जेव्हा या आजी-आजोबांना आम्ही घेऊन फिरायला गेलो ना, तुम्हाला खोटं सांगत नाही, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद एवढा पाहण्यासारखा होता ना. कारण की म्हणजे कसं लहान मुलांना कसं आपण कुठंतरी बाहेर घेऊन जातो, त्यांना कसा आनंद होतो, सेम तसाच आनंदाने ह्या आजी-आजोबांना झाला होता. तर आम्ही पुण्यातच एक म्हणजे आहे संस्था आहे, तर ते काय करते, जे वृद्धाश्रम आहे, अनाथ आश्रम आहे ना, तिथल्या लोकांना, माणसांना 2-3 दिवसासाठी ते ना मधुरांगण, त्या संस्थेचं नाव आहे मधुरांगण. मधुरांगण एक संस्था आहे. तर हे काय करते, अशा लोकांना म्हणजे जे वृद्धाश्रम आहे, अनाथ आश्रम आहे, त्या लोकांना 2 ते 3 दिवसासाठी माहेर पण देण्यासाठी त्यांच्या संस्थेत बोलावून घेते आणि बोलावून घेतल्यानंतर ना 3 ते 4 दिवस ते तिथंच ठेवून घेतात. आणि गेल्या सगळ्यात अगोदर त्यांनी आम्हाला ना चहा आणि पोहे दिलं होतं आणि चहा पोहे झाल्यानंतर मस्तपैकी त्यांनी जेवणाचा बेत ठेवला होता आणि जेवणाचा बेतसुद्धा तुम्ही बघू शकता किती सुंदर ठेवला होता. म्हणजे पुलाव होता, त्याच्यानंतर भजे होते, शेवयाची खीर होती, असे भरपूर पदार्थ त्यांनी जेवणासाठी ठेवलेले होते. आणि ते झाल्यानंतर लगेच काय
मग आम्ही जेवण वगैरे केलं आणि लगेच आम्ही आजी आजोबांसोबत ना डान्स करायला लागलेला आहो. ह्या आजी आजोबा जेव्हा डान्स करत होते ना, तेव्हा तुम्हाला खोटं सांगत नाही, त्यांना एवढा आनंद होत होता, एवढा आनंद होता. मनात येते की हे दिवस बघायला खरंच का बरं म्हणजे यांना ही वेळ आली अशी ना, असं वाईटही वाटत होतं. परंतु कसं आहे ना, छायाताई भगत त्यांचं खूप लक्ष ठेवतात आणि त्यांना फिरायला वगैरे जिथं पाहिजे तिथं घेऊन जातात आणि आज त्यांना असं म्हणजे संस्थेच्या बाहेर आणलेलं होतं. इथं मोकळं वातावरण, खूप छान झाडं, झुडपं, जनावरं होते, छोट्या-छोट्या गायी होते, पक्षी वगैरे हे सगळं बघून ना त्यांना खूप असा आनंद झाला होता आणि म्हणजे आज ना त्यांना असं बालपण उपभोगायला भेटलं होतं आणि मला पण भरपूर असा आनंद झाला होता. म्हणून म्हणतो आपण ना स्वतःसाठी नेहमीच जगत असतो. एकदा तरी दुसऱ्यासाठी जगून बघा. कारण मला एका ताईची कमेंट होती, "तू एवढी बोलते, तू समाजासाठी काय करते?" मी बोलून दाखवत नाही, तर मी करून दाखवणाऱ्यापैकी आहे. मला जेव्हा कधी सूर्योदयासाठी काही करण्याचा चान्स मिळतो किंवा त्यांचा कोणता कार्यक्रम असला ना, तेव्हा मी म्हणजे एका फोनावर त्यांच्या जातो. आज तर उलट माझा मिशोचा सेल होता त्या दिवशी, परंतु मी त्याचा विचार केला नाही. कारण सेल काय पुन्हा येणार, पैसे काय पुन्हा कमवता येणार. पण या आजी-आजोबांसोबत मला सुद्धा आज 2 दिवस माहेर पण भेटलं आणि खूप छान आम्ही एन्जॉयमेंट केला. एवढं एन्जॉयमेंट केलं ना, जे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असणार आहे. खूप एन्जॉयमेंट केला. थोडासा आम्ही डान्स वगैरे बाहेर केला आणि बाहेर केल्यानंतर ते बोलले, की आता चहा वगैरे घ्या. दुपारचे 4 वाजले होते, तर त्यांनी आम्हाला चहा वगैरे दिला आणि चहा वगैरे दिल्यानंतर ना, लगेच मग आम्ही आतमध्ये आलो कारण बाहेर पाऊस चालू होता. तर आतमध्ये पण भरपूर डान्स केला. इथं तुम्ही बघू शकता भरपूर आजी, आजोबा, म्हातारे सगळेजण होते, परंतु सगळ्यांनी भरपूर असा एन्जॉय केला आणि खरंच असे लोकं आहेत ना, म्हणून हे आजी-आजोबा सुरक्षित आहे. म्हणजे तुम्ही विचार करा, छायाताई भगत हे ते त्यांना सांभाळतात. तर अशा ज्या संस्था आहेत, जे 2 ते 3 दिवस त्यांना माहेर पण देण्यासाठी बोलावते. तर आम्ही भरपूर डान्स केला, भरपूर अशी एन्जॉयमेंट केली. त्याच्यानंतर संध्याकाळ झाली आणि पुन्हा एकदा आम्हाला जेवण करायला बोलावलं आणि संध्याकाळचा सुद्धा बेत खूप भारी होता आणि चांगला होता, जो की तुम्ही बघत आहे. जेवण तर एक नंबर दिलं होतं बघा, खूप छान दिलं होतं. त्याच्यानंतर दुसरा दिवस उगवला आणि दुसऱ्या दिवस उठल्याबरोबर आम्ही चहा नाश्ता घेतला आणि पुन्हा एकदा आम्ही डान्स करायला सुरुवात केलेली आहे, जे की तुम्हाला दिसत आहे. भरपूर इथं ना चम्मचचा गेम, डोळे बांधणीचा गेम आणि बॉलचा गेम, बास्केटचा, भजनाचा, चिठ्ठ्यांचा, जे नाही ते गेम खेळण्यात आले आणि मला सगळ्यात जास्त आनंद या गोष्टीचा झाला होता, की यांच्यासोबत मला पण माहेर पण भेटलं. त्या शूटमधून याच्यामधून मला सुद्धा 2 दिवस म्हणजे आराम भेटला आणि विशेष म्हणजे इथं ना अजिबात कोणाच्या सिमला किंवा कशालाच रेंज नव्हती, त्याच्यामुळे जास्त मजा आली. नाहीतर कसं आहे ना, आपण कुठंही गेलो ना, आपल्या मोबाईलला जर रेंज असली ना, तर आपण व्हिडिओ काढत बसतो, शूट करत बसतो, रील पोस्ट करत बसतो, एडिटिंग करत बसतो. परंतु इथं ना रेंज नसल्यामुळे ना मनसोक्त असा एन्जॉय करण्यात आला. बाकी तुम्हाला हा व्हिडिओ पाहताना कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर आम्हाला आता आज ना रिटर्न जायचं होतं, तर आजसुद्धा आम्हाला खूप छान जेवण होतं. हा ना 3-4 दिवसाचा मी एकदम ब्लॉग जो आहे तो शूट करून टाकत आहे. वेगवेगळं जेवण होतं, काही क्लिपा डबल ॲड झालेल्या असेल तर सॉरी. त्याच्यानंतर आज आम्हाला निघण्याचा दिवस होता आणि संध्याकाळपर्यंत आम्हाला निघायचं होतं आणि छायाताई भगतमुळे म्हणजे सूर्योदय वृद्धाश्रममुळे ना मला भरपूर आजी-आजोबा भेटले, आई-बाबा भेटले, बहीण-भाऊ भेटले. त्यासोबतच खूप छान अशा मैत्रिणीसुद्धा भेटल्या. मला माहिती नव्हतं, की मला मनातून खूप इच्छा होती, की समाजासाठी काहीतरी करायचं आहे. परंतु देवाने माझ्यासाठी निश्चितच काहीतरी चांगलं म्हणजे विचार करून ठेवलेला आहे. म्हणून मी जशी समोर जात आहे ना, तसं ऑटोमॅटिकली मी ना म्हणजे चांगल्या लोकांसोबत मिसळत आहे आणि देव माझ्याकडून चांगली कामं करून घेत आहे. या आजी-आजोबांसोबत जाणे, त्यांना सांभाळणे, 2 दिवस राहणे, हे सुद्धा एक खूप मोठं काम आहे, जे माझ्या नशिबानं मला मिळालेलं आहे आणि खरंच मला खूप भारी वाटलं जेव्हा मी त्यांच्यासोबत गेली. तर बाकी तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा आणि सूर्योदय वृद्धाश्रम हे यूट्यूब चॅनल आहे, त्याला सबस्क्राईब करा. यांचं इन्स्टासुद्धा पेज आहे सूर्योदय वृद्धाश्रम, त्यालासुद्धा तुम्ही फॉलो करा आणि तुम्हाला जर काही तुमच्या मुलांचा वगैरे आनंद साजरा करायचा असेल, वाढदिवस करायचा असेल, काही देणगी द्यायचं असेल, तर तुम्ही छायाताई भगत म्हणजे हे इन्स्टाला आहे सूर्योदय वृद्धाश्रम, त्यांना फॉलो करा आणि मेसेज करा आणि तुम्हीसुद्धा तुमच्या मुलाचे वाढदिवस वगैरे अशा पद्धतीने साजरे करा. नंतर मग तिसऱ्या दिवस उगवलेला होता आणि आमची पॅकिंग झालेली होती. आम्ही निघत होतो आणि खरंच खूप म्हणजे खूप छान वाटलं सगळ्यांना भेटून आणि इथं राहायला पण मला खूप आवडलं. माझे 2 दिवस इथं कसे
गेले ना मला ते कळलं पण नाही आणि खूप म्हणजे खूप मला आनंद झाला. बाकी तुमचा कसा दिवस गेला ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. हा व्हिडिओ मी भरपूर असा लेट अपलोड करत आहे त्याच्यासाठी सॉरी. बट खरंच वातावरण खूप छान होतं, भारी होतं. तुम्ही बघू शकता वातावरण किती भारी आहे. तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.